एकदा दमदाटी दिली तर वास. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना, मला त्यांनी सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरुवात केली. खरं तर शरद पवार कधीही सभेतून कुणाला दम देणारी भाषा वापरत नाही. तुला बघून घेईल, माझ्या वाटेला जायचं नाही, अशी वाक्य कधी त्यांच्या तोंडी नसतात. पण आपल्याच एका आधीच्या आमदाराला पवारांनी भर सभेत दम दिलाय. शरद पवार का आणि कुणावर भडकलेत पाहूया. शरद पवारांचा सध्या सभांचा धडाका सुरू आहे. पण लोणावळ्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी थेट आमदार सुनील शेळकेंवर हल्ला चढवला. शरद पवार म्हणालेत की मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदारांना आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कुणी चूक केली तर त्याच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कुणी बोललं तर दमदाटी होते. इथले जे आमदार दमदाटी करतायत त्यांना मला सांगायचं आहे की बाबा रे, तू आमदार कुणामुळे झालायस आठवतंय का? तुझ्या प्रचार सभेला इथे कोणी आलेले आठवतंय का? तेव्हा प्रचाराचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो. तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर सही कुणाची होती? तू माझ्या सहीनं तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाचा आणि त्या पक्षाच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करताय. तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोयस. माझी त्या आमदाराला विनंती आहे, एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलंस तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्यानं कधी जात नाही, परंतु या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही. शरद पवारांनी थेट आमदार सुनील शेळकेंना दमच दिला. सुनील शेळके राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांच्या लोणावळ्याच्या सभेला जाऊ नये म्हणून दमदाटी करत असल्याची तक्रार पवारांकडे करण्यात आली होती. आता शरद पवारांच्या या टीकेनंतर सुनील शेळकेही मैदानात उतरले आहेत. शरद पवारांचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले. पुढच्या 8 दिवसात मी दम दिलेला एकतरी व्यक्ती समोर आणा, पुरावे दिले नाहीत तर शरद पवारांनी खोटे आरोप केले असं राज्यभर सांगणार असं सुनील शेळके म्हणाले. सुनील शेळके अजित पवारांसोबत गेल्यापासून मावळ भागात धुसफूस सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी वाढणार हे मात्र नक्की.